हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 13 सप्टेंबरचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मानिनी काव्याला विचारत असते, तेव्हा काव्या बोलते, आता राहिला तुमचा प्रश्न. मानिनी काकू, माझं लग्न आधी एका मुलावर जीवापाड प्रेम होतं, पण आता त्याच्या विचारातनं मी कायमची बाहेर पडली आहे. आता माझा त्याच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही आहे. तेव्हा मानिनी तिच्याकडे बघते आणि बोलते, काहीही संबंध राहिलेला नाही आहे? तेव्हा काव्या बोलते, काहीच नाही. तुम्हाला वाटतं तसं काहीच नाही. तेव्हा मानिनी बोलते, मग तो तुझा मित्र आहे? तेव्हा काव्या बोलते, नाही, मित्रही मानत नाही मी त्याला. खरं तर मी त्याला माझा कोणीच मानत नाही. तेव्हा मानिनी बोलते, तू त्याला कोणीच मानत नाही, तुझा संबंध नाही, मित्रही मानत नाही, मग आज तुझी ओढणी त्याच्या हातात कशी होती? तेव्हा मानिनी बोलते, काय झालं काव्या, बरोबर बोलते ना मी, रस्त्यात भांडत होतात ना तुम्ही? तेव्हा काव्या बोलते, हो भांडत होतो, पण. तेव्हा मानिनी बोलते, पण काय? तेव्हा काव्या बोलते, एक प्रश्न विचारू तुम्हाला काकू, हेच जर नंदिनी ताईबरोबर घडलं असतं तर नंदिनीच्या ताईची ओढणी तिच्या गाडीच्या डिक्कीत अडकली असती आणि पार्थने तिची ओढणी काढून दिली असती, तर तुम्ही नंदिनी ताईला आणि पार्थलाही हा प्रश्न विचारला असता? तेव्हा काव्या बोलते, नाही ना, मी आत्ता जी नावं घेतली त्याच्याबद्दल माझ्या मनात खरंच तसं काही नाही आहे. तरी पण तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे मला. माझ्या जागी नंदिनी ताई असती आणि तिला कुठल्या मुलाने मदत केली असती किंवा त्या मुलाच्या जागी पार्थ असते आणि त्यांनी तिला मदत केली असती, तर तेव्हा तुम्ही हाच प्रश्न विचारला असता. काय झालं आहे काकू, त्यांना कुणीतरी मदत केली हे ऐकून तुम्हाला आनंदच झाला असता आणि तेच माझ्या बाबतीत झालं. माझ्या स्कूटीच्या डिक्कीत चावी अडकली होती आणि ओढणीसुद्धा. काहीच करता येत नव्हतं मला आणि योगायोगाने तो मुलगा तिथे आला, त्याने मला ती मदत ऑफर केली आणि मी ती नाकारली, म्हणून आमचं रस्त्यात भांडण झालं. पण मीही हेल्पलेस होते काकू तिथे. त्याला मला मदत घ्यावी लागली त्याच्याकडनं आणि मीही मदत घेतली आणि काहीही न बोलता न गुंता तो तिथून निघाला. आणि मी सुद्धा तुम्हाला वाटतंय तसं काही घडलेलं नाही आणि घडणारही नाही, कारण देशमुखांची सून आणि मोहित्यांची लेक आहे मी. कितीही सहन झालं नाही तरी संस्कारांचा अपमान नाही होऊ देणार मी माझा भूतकाळ तेव्हाच मागे सोडून आली. त्यामुळे कोणीच नाही आहे माझ्या आयुष्यात आणि हेच सत्य आहे. तेव्हा मानिनीला खूप वाईट वाटतं. ती पलंगावर बसते आणि खूप रडायला लागते. तेव्हा काव्या तिच्याजवळ बसते. तेव्हा मानिनी बोलते, काव्या सॉरी, मनापासून सॉरी, खूप सॉरी. मला संशय घ्यायचा नव्हता गं, माझ्या मनात संशय नाही आहे, पण हे सगळं ऐकलं आणि घाबरले गं मी. मला एवढंच वाटतं गं, माझ्या मुलांनी खुश राहावं, तुम्ही दोघींनी खुश राहावं. माझा पार्थ खूप साधा भोळा आहे गं. मला मान्य आहे लग्नानंतर तुमच्यात प्रेम व्हायला वेळ लागेल, पण फसवणूक नको ना. आणि तो डिवोर्स तर त्याचा विचारही तुम्ही करू नका. काव्या, अजून काही आहे जे तुला मला सांगायचं आहे? तेवढ्यात दरवाजा वाजतो. तेव्हा मानिनी बोलते, आला बघ तुझं पात्र. काव्या, तुझ्याबद्दलच्या माझ्या मनातल्या शंका सगळ्या मिटल्या हं. आता पुन्हा मी तुला कधीच काही विचारणार नाही. परत एकदा सॉरी, आणि या सगळ्याबद्दल पार्थला काही सांगू नकोस हं. मानिनी जाताना म्हणते, काव्या, मी सांगितलं ते लक्षात ठेवा, तू आणि हा एकमेकांचे हात कधीच सोडू नका. तेव्हा मानिनी दरवाजा ओपन करते तर बाहेर जीवा उभा असतो. तेव्हा ते दोघी जीवाकडे बघतात, जीवाही त्यांच्याकडे बघतो. तेव्हा मानिनी बोलते, जीवा तू आहेस? मला वाटलं पार्थ आहे. पार्थ कुठे आहे? तेव्हा जीवा बोलतो, दादा आणि पार्थ बाहेर चेस खेळत आहेत आणि बाबांना खूप भूक लागली, त्यांनी मला पाठवलं आहे की आईला विचार की आता प्यादी गोडे उंट खाऊ का? तेव्हा मानिनी बोलते, काही गरज नाही. भरपूर मोदक उडले, तोंडली भाते, सारे, चला सगळे एकत्र जेवायला बसूया. तेव्हा मानिनी काव्यालाही बोलते, ये. तेव्हा मानिनी बोलते, चल नंदिनीलाही बोलव, चल. तेव्हा मानिनी पुढे जाते. तेव्हा काव्य आणि जीवा एकमेकांकडे बघतात आणि जीवा तिथून निघून जातो. इकडे जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा जीवा बोलतो, काय मग चकाचक बाई, कसा गणेशोत्सव साजरा झाला तुमच्या दृष्टीने? तेव्हा नंदिनी बोलते, माझ्या दृष्टीने का? तुमचीही दृष्टी होती ना की माझा गणेशोत्सव कसा साजरा झाला हे बघण्याकडे. रादर छान साजरा व्हावा म्हणून केवढे एफर्ट्स घेतले तुम्ही? तेव्हा जीवा बोलतो, अच्छा, म्हणजे माझे एफर्ट्स तू नोटीस केले तर? तेव्हा नंदिनी बोलते, का नाही करणार, एरवी पसारा घालणारा अचानक पसारा आवरताना दिसायला लागला तर नोटीस होणारच ना. तेव्हा जीवा बोलतो, झालं, इकडून तिकडून जुळून का होईना शेवटी माझा टोमणा पसाऱ्याकडे आलाच ना. ही जी तुझी क्वालिटी आहे ना, मला टोमणा मारायची, त्याला तोड नाही. तेव्हा नंदिनी बोलते, सॉरी, मी गंमत करत होते, पण तुम्ही टोमणा म्हणून का घेताय? तुम्ही कॉम्प्लिमेंट समजा ना. तेव्हा जीवा बोलतो, हो का, घेतो हं कॉम्प्लिमेंट म्हणून. तेवढ्यात जीवाला ते वकिलांचं बोलणं आठवतं, हा 1 महिना चांगला गेला आहे तुमचा, भेटूया पुढच्या महिन्यात. ते जीवाला आठवतं आणि जीवा नंदिनीकडे बघतो.
तेव्हा जीवा बोलतो, चकाचक बाई, काल ॲक्च्युली मला दिवसभर तुला विचारता नाही आलं, काउन्सिलर काय म्हणाले? तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही, मी सांगितलं त्यांना 1 महिना बराच गेला, आता काय फक्त 5 महिने राहिले. तेव्हा जीवा बोलतो, ओके. तेव्हा नंदिनी बोलते, का हो? तेव्हा जीवा बोलतो, काही नाही गं, सहज विचारलं. तेव्हा नंदिनी बोलते, नाही सहज नाही, काहीतरी चालू आहे तुमच्या डोक्यात, मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते. हां, काय आहे? तेव्हा जीवा बोलतो, काही नाही, जस्ट एक विचार आला डोक्यात, जसं हा 1 महिना गेला, या पुढच्या 5 महिन्यात लग्न तुला हवंसं वाटलं तर? तेव्हा नंदिनी बोलते, हे लग्न मलाच आधी हवं होतं, तुमच्या लक्षात असेल तर. तुम्हाला ते नको होतं म्हणून आपण डिवोर्सची पायरी चढलो, आणि आता मला या लग्नात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा नंदिनी गुड नाईट करून झोपून घेते. तेव्हा जीवा मनात बोलतो, मला हे लग्न नको होतं असं काही नव्हतं, पण म्हटलं आधी तुझा मित्र बनून बघावं. पण जेव्हा मैत्री करू म्हणून हात पुढे केला, तेव्हाच त्या पत्रामुळे सगळा हा डिवोर्सचा गोंधळ सुरू झाला. नंदिनीला पत्राबद्दल सांगून टाकू का, म्हणजे हा सगळा गुंता एका क्षणात सुटेल? नाही, नको. परत ते पत्र कुणाबद्दल आहे हा प्रश्न येईल, आणि त्याचं उत्तर काव्य आहे हे मला नाही सांगता येणार. ते काव्य टेन्शनमध्ये असते, ती विचार करत असते की यावेळी मला जीवाला आणि मला कोणीतरी बाहेर भेटलं म्हणून संशय व्यक्त झाले, आता पुढच्या वेळेस तशी वेळच येऊ देणार नाही मी. जीवा विचार करत असतो तेव्हा नंदिनी उठून पुन्हा बसते आणि बोलते, काय हो, काय झालं? मला लग्नात रस नाही म्हणून विचारात पडलात ना? हां, म्हणजे तुला माझ्यामध्ये का रस नसेल या विचारात पडलं, पण मलाच माझं उत्तर मिळालं की सुरुवातीपासून मी बरा वागलो नाही तुझ्याशी. तेव्हा नंदिनी बोलते, ठीक आहे, जे घडून गेले त्याचा विचार करत नका बसू तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो, आणि काही बरं घडणार असेल तर त्याचाही विचार नको करू का? तेव्हा नंदिनी बोलते, असा विचार का आला असेल तुमच्या मनात? जर आलाच असेल इन केस, तर त्याला म्हणावं, दोस्त अब गाडी निकल चुकी है, अब देर हो चुकी है, अब गाड़ी स्टेशन से आगे जा चुकी है, अब कोई भी रास्ता नहीं रुकने का. तेव्हा जीवा बोलतो, खरंच एवढं झालंय का चकाचक बाई? तेव्हा नंदिनी बोलते, हो, एखादा धागा तोडल्यानंतर त्याची गाठ बांधली तरी पण जोडलं गेल्याची खूण राहतेच ना मागे. तेव्हा जीवा बोलतो, म्हणजे अच्छा, तू क्लिअर आहेस, म्हणजे हा 1 महिना जसा बरा गेला तेव्हा पुढचेही 5 महिने असेच बरे जातील, म्हणजे चांगले, उत्तम, उत्कृष्ट असे काही जाणार नाही आहेत. तेव्हा नंदिनी बोलते, जातीलही, पण माझं आता ठरले, यापुढे मी तुमच्या मागे नसणार आहे. तेव्हा जीवा बोलतो, अगं नात्यात एकमेकांच्या मागे राहायचंच नसतं, एकमेकांच्या सोबत राहायचं असतं. तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि बोलते, बाप रे, किती फिल्मी बोलायला लागलाय तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो, अच्छा, तू जेव्हा म्हणतेस अब बहुत देर हो चुकी है, गाडी स्टेशन से निकल चुकी है, वापसी का कोई रास्ता नाही आहे, तेव्हा ती सगळी फिलॉसॉफी, चांगलं. मी म्हटल्यावर मात्र फिल्मी. तेव्हा नंदिनी बोलते, हो, म्हणजे एखादी गोष्ट कोण बोलते यावर ठरतं सगळं. तेव्हा जीवा बोलतो, अच्छा, मग एखादं माणूस जसं वागतं त्यावरून त्याच्या मनात काय चालू आहे हे कळतं ना? जसं आज मी हरवल्यानंतर तुझ्या मनात काहीतरी सुरू होतं की नाही? तेव्हा नंदिनी बोलते, छे, काही काय बोलताय तुम्ही, असं काहीही नव्हतं. तेव्हा जीवा बोलतो, मग इतकी पॅनिक का झाली होतीस तू? तेव्हा नंदिनी बोलते, कारण तुमची काळजी वाटली. तेव्हा जीवा बोलतो, कोणत्या हक्काने? तेव्हा नंदिनी बोलते, रूममेट्स आहोत ना आपण, त्या हक्काने. 1 मिनिट, तुम्ही का मला सारखे असे प्रश्न विचारतायत? मला काळजी वाटावी म्हणून मुद्दाम तर गायब झाला नव्हतात ना तुम्ही? तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो, नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आणि तसं केलं असेल तर का केलं तुम्ही? तुम्हालाही हे लग्न हवंसं वाटायला लागलंय का? तेव्हा जीवा नंदिनीकडे बघून स्माईल करतो. तेव्हा नंदिनी बोलते, काय आता बोला, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. माझ्या प्रश्नाचं उत्तर तर नसतं तुमच्याकडे, पण तुम्हाला मला प्रश्न विचारायचे असतात. कठीण आहे बाबा तुमचं. दिवसभर वडापाव शोधून दमलात तुम्ही, आणि मी सुद्धा तुम्हाला शोधून दमले. त्यामुळे गुड नाईट, बाय. तेव्हा जीवा पुन्हा विचार करतो, हे लग्न हवं आहे की नको आहे याबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे मी, पण गणपतीच्या 2 दिवसात तू मनसोक्त हसली हे बघून मला बरं वाटलं. नंदिनी झोपते. जीवा नंदिनीकडे बघत असतो आणि हळूच तिच्या अंगावर पांघरून घालतो, आणि जीवाही पांघरून घेऊन झोपतो. तेव्हा नंदिनी डोळे उघडून त्याच्याकडे बघते आणि स्माईल करते. इकडे काव्य विचारत असते. झोपेतून उठते आणि बोलते, हे काय होऊन बसलं? जी गोष्ट लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरी ती गोष्ट कळली मानिनी काकूंना, तरीही नशीब अर्धसत्यच त्यांच्या पुढ्यात आलं आहे. पण पुढे जाऊन जर माझा आणि जीवाचा भूतकाळ खरंच त्यांच्या समोर आला तर? बापरे, मला काहीच बोलता येणार नाही. आज किमान मी वेळ मारून नेली, मला काहीच बोलता येणार नाही. तरीही त्यांनी शेवटी विचारलंच की मला आणखी काही सांगायचं आहे का? मी सांगायला हवं होतं का? नाही, सांगितलं तर अगदीच घर डिस्टर्ब होईल. आधीच नंदिनी ताईच्या जे झाले त्यामुळे घर शेकून निघाले. मानिनी काकूंना संशय आला, कारण त्यांना कोणीतरी काहीतरी सांगितलं. यापुढे अशाच त्यांच्या कानावर गोष्टी आल्या आणि त्यांनी असंच रिॲक्ट केलं तर? नाही, यावेळी जीवाला आणि मला कोणीतरी बाहेर
बघितलं म्हणून संशय आला. पुढच्या वेळेस अशी भेटण्याची वेळच येऊ देणार नाही मी. तेव्हा का घडून आणली अशी भेट? का केलंस हे सगळं? आता त्यांच्या मनातला संशय वाढायला नको म्हणजे झालं. काव्या पाणी प्यायला उठते, बघते तर पाणी नसतं म्हणून ती तांब्या घेऊन किचनमध्ये जाते आणि तिथे जीवाही लगेच फ्रीजमध्ये पाणी बॉटल घ्यायला आलेला असतो. तेव्हा ते दोघं एकमेकांकडे बघतात. तेव्हा काव्या बोलते, तू परत माझ्या मागे मागे आलायस? तेव्हा जीवा बोलतो, काय? मी का तुझ्या मागे मागे येईल? तेव्हा काव्या बोलते, बरोबर मीच इथे असताना कसा आलास? तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट, मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या मागे मागे येण्यात. मी सुद्धा पाणीच घ्यायला आलो होतो. जशी तुला तहान लागू शकते ना, तशी मला सुद्धा तहान लागू शकते. तेव्हा काव्य बोलते, ठीक आहे, लगेच एवढा टोमणा मारायची गरज नाही. आता मी काय सांगते ते ऐक. तेव्हा जीवा बोलतो, आता काय ऐकायचं राहिलंय? माझी ओढणी गाडीच्या डिक्कीत अडकली होती आणि ती जी तू मला काढून देत होतास ते कुणीतरी बघितलंय. तेव्हा जीवा बोलतो, काय? तेव्हा काव्या बोलते, त्यांनी मला स्पष्ट विचारलंय की लग्नाआधी तुझं कोणाबरोबर अफेअर होतं का? तेव्हा जीवा बोलतो, कोणी बघितलं असेल आपल्याला आणि आईला हे सांगणारं कोण आहे? तेव्हा काव्या बोलते, माहीत नाही, पण ज्यांनी कोणी बघितलंय त्यांनी तुझा चेहरा बघितलेला नाही असं मला वाटतं. ती गोष्ट एक आपल्यासाठी चांगली. या भूतकाळाने आपला वर्तमान आणि भविष्य दोन्ही विस्कटून टाकलं असतं. तेव्हा जीवा बोलतो, नाही, करेक्ट तुझं. हे सगळं कोणाला कळता कामा नये, नाही तर आपलं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होईल. तेव्हा जीवा बोलतो, काही झालं तरी हे कोणाला कळता कामा नये, कारण नंदिनीला आत्ता मी काही सांगू शकत नाही आणि तूही पार्थदादाला काही सांगू शकत नाही. तेव्हा जीवा बोलतो, पण आईने या सगळ्याचा मागोवा घेतला आणि तिला खरं काय ते कळलं तर? थोड्यात माणिनी लाईट लावते. जीवा आणि काव्य दचकतात. तेव्हा माणिनी पुढे येते, जीवा आणि काव्याच्या मध्ये उभे राहते. तेव्हा जीवा बोलतो, तू? तेव्हा माणिनी बोलते की हो मी. तेव्हा माणिनी बोलते, जीवा आणि काव्या, तुम्ही दोघांनीही घरातल्या सगळ्यांना अंधारात ठेवण्याचा अक्षम्य गुन्हा केला आहे. लाज नाही वाटली तुम्हाला दोघांना? सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांना फसवलंय तुम्ही. तेव्हा माणिनी काव्याकडे बघते आणि बोलते, तू काल मारी मला गोल गोल घोळून घोळात घेतलंस ना, पण शेवटी सत्य आलंच माझ्यासमोर. म्हणजे तुझा जो बॉयफ्रेंड होता तो जीवा होता. तेव्हा जीवा बोलतो, आई. तेव्हा माणिनी बोलते, जीवा तू गप्प बस, तुला तर नंतर बघते मी. आणि काव्याला बोलते, तू माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. आणि काव्याला ती काढायला लागते. तुम्ही दोघांनी मला फसवलंय, तू निघ घरातून. तेव्हा माणिनीला चक्कर यायला लागतं. तेव्हा काव्याचं हे सगळं स्वप्न असतं आणि ती पटकन झोपेतून उठते आणि जोरात ओरडते, काकू. तेव्हा पार्थही घाईत उठतो आणि बोलतो, काय झालं काव्या? स्वप्न पाहिलं का? तेव्हा काव्या बोलते, हो. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.